आजची वेळ झालेली असा सकाळची 6 वाजून गेले आहेत आणि आम्ही गणपतीचं काम करतो. दूध नाही काय आमच्याकडे हो आता पाणी भरची वेळ झाली आहे. लोक आता उठाक झाले आणि आम्ही आता झोपाक जातलो कारण रात्रभर पेंटिंगचं काम चालू आहे असं. आणि आम्ही आता दिवसही झोपतो. बाहेर बघू शकता पूर्ण काळू कसा. या साईडला शेडिंगचं काम चालू असं बघा. थोडेच गणपती ठेवलेत बाकी. तर आपले गणपती हे वसई मुंबई जाऊचे असतात तर त्याचंच पेंटिंग चालू आहे असं. तर आता आज सकाळी म्हणजे दुपारपर्यंत गणपती सगळे लोड करूचे असतात. हे बघा हे पाठीमागे झालेले असतात हो घेतोय. तर बघू शकतास किती सुंदर असे गणपती बाप्पा तयार झालेले असतात. तर सकाळचे 6 वाजलेत आणि आमचं काम अजून चालू आहे असं. पूर्ण रात्रभर काम होतं चालू. तर हे बघा अशा प्रकारे बेस सोकडा मारूचं असं. तर खूप मन लावून काम करूचं लागतं. मन एकाग्र करून. तर इकडे बघू शकतास पूर्ण गणपती हॉलमध्ये ठेवलेले असं आणि पूर्ण काम चालू असं. थोडे गणपती वरती पण ठेवलेले असं बघू दिसत असतील तुमका लॉपवरती. तर हे सगळे गणपती मुंबईत जाऊचे असत. तर त्यासाठी एवढ्या रात्रभर काम चालू असं. तर आज दुपारी हे गणपती जाऊचे असत मुंबईसाठी. तर तिचंच पेंटिंग चालू आहे असं. हे बघा. तर या साईडला तुम्हाला दाखवत आहे शेडिंगचं काम चालू आहे असं. हे बघा. तर बघूया पूर्ण काळू कसा कारण तर सकाळ होत गेली असा. तर इकडे बघू शकता बालरूपामध्ये गणपतीची मूर्ती असा किती सुंदर आहे बघा. पूर्ण हे गणपती बाप्पा आता मुंबईला जाऊसाठी सज्ज झालेले असतात. तर पूर्ण मूर्ती बघू शकतास किती सुंदर असा. तर या साईडला पण बघू शकतास वेगवेगळ्या रूपामध्ये गणपती बाप्पा तयार होतात. इकडे विठ्ठल रूपामध्ये एक मूर्ती असं आहे बघू शकतास. या साईडला लालबागची मूर्ती असं आहे बघा. इकडे ब्राह्मण टाईपमध्ये एक मूर्ती असं. इकडे बघा पेंटिंग मोस्टली होत दिलेला असा बऱ्यापैकी. फक्त पेढीचा कलर फक्त मारूचा असा. हे बघा थोडेच गणपती बाकी असत त्यांचा पेढीचा कलर मारूचा असा. तर मित्रांनो गणेश चतुर्थी अवघे 17 दिवस बाकी असतात आणि खूप कमी दिवस बाकी असते. पूर्ण काम बाकी असं पेंडिंग असं. तर
आम्ही पण पेंटिंग चालू केला. एक एक दिवस खूप महत्त्वाचा असा, जेवढ्या काय काम असतं तर पूर्ण टाईममध्ये करूचं असतं, पूर्ण वेळ काम करूचं असतं. तर त्यामुळे दिवस रात्र काम करूचं लागतं अशा प्रकारे. तर ही जा गणपतीचं काम हा या एकट्याच्या जीवावरती होत नाही, अशी मित्रांची साथ लागतं. तर इकडे बघू शकतास ते मित्र गेलेले असतात पेंटिंग कामासाठी आणि खूप सुंदर सुंदर मूर्ती आता तयार झालेल्या असतात. तर मयूर आणि प्रणाली हे आमच्या 4-5 गाव सोडून एक नडवे गाव असा तिकडचे असतात आणि हो विराज असा तो आमच्या वाडीतलोच असा. तर खूप चांगले कलाकार असतात. तिनेच हे पूर्ण पेंटिंग काम केलेलं असं बघू शकतास कशा प्रकारे. प्रत्येक कलरसाठी वेगवेगळे कलर घेऊचे लागतात. मित्रांनो इकडे बघू शकतास पाठीमागे काम चालू असा. तर बऱ्यापैकी काम आता झालेला असा. थोडेच गणपती असत त्यांचा बेसचो कलर मारूचो असा, मग नंतर गणपती पूर्ण कंप्लीट होतले. तर आता सकाळ झालेलीच असा. तर आज पुरता एवढाच. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमका या चॅनलवरती बघू मिळतले. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड मॉर्निंग.